सुप्रीम कोर्टामध्ये काल 12 एप्रिलला शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं हे प्रकरण सुनावणीसाठी आलं. समोर हे प्रकरण आहे. यात 5 तास युक्तिवाद केला जाणार अशी माहिती होती. मात्र काल सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांना मिळाले फक्त 4 मिनिटे. पण या 4 मिनिटांमध्ये जे घडलं आहे ते ऐकल्यानंतर तुम्हालाही असं वाटेल की शिवसेना पक्ष आणि चिन्ह ठाकरेंकडे जाण्याचे चान्सेस जास्त. कपिल सिब्बल यांनी काल जस्टिस सूर्यकांत आणि त्यांच्या खंडपीठासमोर एकाच गोष्टीचा तगादा लावला. शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं. मुळात यावर आम्ही युक्तिवाद करणारच नाहीत. हे प्रकरण तुम्ही सुनावणीसाठी घ्यावं असा आमचा आग्रहही नाही. खरा आमचा युक्तिवाद आहे. तो युक्तिवाद आहे की अपात्र केलेले आमदार किंवा न केलेले आमदार आणि विधिमंडळातील बहुमत ग्राह्य धरायचे की पक्षाची घटना. सविस्तर नेमकं काय घडलंय हे समजून घेऊया. तारखांवर तारखा मिळाल्यानंतर 2022 पासून 2018 पर्यंत मार्च महिन्यामध्ये हे प्रकरण सुनावणीसाठी आलं. स्वतः जस्टिस सूर्यकांत यांनी म्हटलं की हे प्रकरण खूप लांबल्या गेलंय. याचा काय आहे? नाही, तो न्याय निवाडा करायचा. आता पुढील तारीख मिळाली आहे. एकूण काल फक्त 4 मिनिटं कपिल सिब्बल यांना युक्तिवाद करण्यासाठी मिळाले. या 4 मिनिटांच्या युक्तिवादमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा समोर आला, जो उद्धव ठाकरेंच्या पक्षासाठी महत्त्वाचा आहे. तो म्हणजे त्या 16 आमदारांची अपात्रता. ती टाईमलाईन आठवा. 2022 या 2 जुलै महिन्याच्या दरम्यान एकनाथ शिंदे यांनी बंड केलं. आता शिवसेना पक्षामध्ये पडलेली ही फूट आहे की पक्ष अंतर्गत वाद आहे. या 2 मुद्द्यांवर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे. ठाकरे गटाचं म्हणणं आहे की ही फूट आहे, तर तिकडे शिंदे गटाचं म्हणणं आहे की हा पक्षांतर्गत वाद आहे. जर हा पक्षाच्या अंतर्गत वाद आहे तर मग राहुल नार्वेकर हे ठाकरेंचे हे आमदार अपात्र करेन आणि शिवसेनेचे आमदार अपात्र करेन. हे कसं? जर हा पक्ष अंतर्गत वाद आहे तर मग राहुल नार्वेकर यांनी या पक्षाच्या अंतर्गत मॅटरमध्ये लक्ष दिलंच का? हे जसं तसं प्रकरण पुन्हा सुप्रीम कोर्टाकडे. पक्षांतर्गत वाद आहे असं सांगून का पाठवलं नाही? हा प्रश्न असीम सरोदे यांनी काल उपस्थित केला. 16 आमदार जे सर्वात अगोदर गुवाहाटीला एकनाथ शिंदे सोबत गेले, ज्या स्वतः एकनाथ शिंदे आहेत. या 16 आमदारांची अपात्रता हा सगळ्यात मुख्य मुद्दा आहे, कारण हे 16 आमदार अगोदर फुटले. एक संपूर्ण गट बाहेर पडलेला नव्हता. सुनील प्रभू म्हणून व्हिप अगोदरच लागू करण्यात आलेला होता. मग प्रतोद असणारे सुनील प्रभू यांचा व्हिप मान्य न करता पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समवेतच्या आमदारांना अपात्र करा या मुद्द्यासाठी तगादा सुरुवातीला सुप्रीम कोर्टाने लावला. प्रकरण पात्रता अपात्रता संदर्भातील जे आहे ते पुन्हा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आले. राहुल नार्वेकर यांनी ठाकरेंचे 14 आमदार अपात्र ठरवले नाही आणि शिंदे यांचे हे ते 16 आमदार अपात्र ठरवले नाही. याचा अर्थ दोन्ही पक्ष व्हॅलिड आहेत. मग दोन्ही पक्ष जर भांडत आहेत तर मग ठाकरेंची शिवसेना म्हटली जाते किंवा शिवसेना हा जो पक्ष आहे हा शिंदे यांचा की ठाकरेंचा? आणि जर तो पक्ष कुणा एकाचाच आहे तर मग दोघांचेही आमदार अपात्र कसे? या मुद्द्यावर कपिल सिब्बल यांनी काल सुप्रीम कोर्टामध्ये आवाज उठवला. दुसरा मुद्दा, सरन्यायाधीश असताना धनंजय चंद्रचूड यांनी एक मुद्दा लावून धरला होता. विधिमंडळाच्या संख्याबळाच्या आधारावर पक्षावरती दावा करता येत नाही. पक्ष आणि चिन्ह आपलं आहे असं म्हणता येत नाही. आणि हे धनंजय चंद्रचूड आणि त्यांच्या खंडपीठाने त्यावेळी निरीक्षण नोंदवलं होतं. जर विधिमंडळाच्या बहुमताच्या आधारावर पक्ष आणि चिन्ह कुणाला देता येत नाही तर मग निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना कोणत्या मुद्द्याच्या आधारावर ती धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हा पक्ष दिला? हे 2 मुद्दे असे आहेत की या 2 मुद्द्यांचे उत्तर सुप्रीम कोर्ट देत आहे. नाशिक त्यांचे वकील देत आहे. आणि याचमुळे हा मुद्दा किंवा याचं उत्तर टाळण्यासाठी तारखांवर तारखा पडतात. 1 एप्रिलला आता सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे. त्यामुळे 1 एप्रिलला जस्टिस सूर्यकांत यांनी म्हटल्याप्रमाणे आता या विषयाचा सोक्षमोक्ष लावावा लागणार आहे. हे प्रकरण प्रमाणापेक्षा जास्त लांबलं आहे.
हे सुप्रीम कोर्ट हे मान्य करतंय, हा महाराष्ट्र हे मान्य करतोय की एकनाथ शिंदे आणि ठाकरेंच्या बाबत नेमका पक्ष आणि चिन्हाचा न्यायनिवाडा कसा होणार. धनंजय चंद्रचूड यांनी आणखी एक महत्त्वपूर्ण टिप्पणी केली होती ती, 8वा प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांची नियुक्ती योग्य आहे. भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून निवड जी आहे ती बेकायदेशीर आहे. हे पहिलं स्टेटमेंट जे होतं ते सुप्रीम कोर्टाचं होतं. दुसरं स्टेटमेंट, सुनील प्रभू असाच व्हिप लागू होऊ शकतो, सुनील प्रभू यांचा व्हिप लागू होऊ शकतो, तर त्या व्हिपनुसार एकनाथ शिंदे सहित ते 16 आमदार अपात्र ठरतात आणि ते 16 आमदारच अपात्र ठरतात. तर मग एकनाथ शिंदे यांची ती 2.5 वर्ष झालेली मुख्यमंत्री पदाची निवड, पक्ष आणि चिन्हावर लढवल्या गेलेल्या निवडणुका, पक्ष आणि चिन्हांचा वापर करून पक्षाचे वापरले गेलेले बँक अकाउंट शाखा कार्यालय सगळंच बरखास्त होतं. इथे घेऊयात 1 मिनिटांचा ब्रेक. जर तुम्हाला तुमचं भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करायचं असेल तर शेअर बाजारात गुंतवणूक करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आजकाल कोणीही शेअर बाजारात पैसे कमवू शकतो, मग बाजार वर असो किंवा खाली. सूचक आणि ऑप्शन ट्रेडिंग दोन्ही परिस्थितीत आणि कमी वेळात चांगले परतावे देते. पण प्रश्न असा आहे, तुम्ही सुरुवात कशी कराल? म्हणूनच मी तुम्हाला एका साध्या आणि शक्तिशाली ट्रेडिंग ॲपची ओळख करून देऊ इच्छिते. मार्केट. शेअर मार्केटचे तज्ज्ञ तुम्हाला शेअर बाजार समजावून घेण्यास आणि माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करतात. हे API नोंदणीकृत ॲप आहे आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही फक्त 99 रुपयांमध्ये लाईफटाईम शुल्क देऊन ट्रेडिंग सुरू करू शकता आणि यावर कोणतेही हिडन चार्जेस नाही. हे गुंतवणुकीसाठी परफेक्ट आहे का? तर ते मी तुम्हाला दाखवते. पहा, मी अगोदर इथे लॉग इन केलं आणि नुकतंच फॉलो ट्रेडवरती क्लिक केलं. ट्रेड ठेवलं आणि बस, ट्रेड सुरू आहे. माझे हे फॉलो ट्रेड वैशिष्ट्य तुम्हाला रिअल टाईममध्ये लोक कोणत्या ट्रेडमध्ये नफा कमावतात ते दाखवते आणि तुम्ही एका टाईममध्ये हे फायदेशीर ट्रेड करू शकता. तुम्ही येथे खूप कमी गुंतवणुकीच्या रकमेसह व्यापार सुरू करू शकता आणि ज्यांना मोठ्या नुकसानाची भीती आहे त्यांच्यासाठी देखील एक उपाय आहे, इनबिल्ट स्टॉप लॉस हे वैशिष्ट्य. हे वैशिष्ट्य म्हणजे तोटा एका विशिष्ट पातळीपर्यंत पोहोचताच तुम्हाला जास्त नुकसान होण्यापासून रोखण्यासाठी ते आपोआप व्यापार थांबवते. पहा, नफाही ट्रेडनुसार चालत होता म्हणून मी स्टॉप ट्रेडवरती क्लिक केलं आणि लगेचच 1971 रुपयांचा नफा बुक केला. तुम्ही येथे सोने, चांदी, कच्चे तेल किंवा नॅचरल गॅस सारख्या सर्व वस्तूंचा इतक्या सहजतेने ट्रेड या ठिकाणी करू शकता. सकाळी 9 ते रात्री 12 वाजेपर्यंत मार्केट शॉप तुम्हाला संपूर्ण व्यापार करण्यास मदत करते. त्यांच्याकडे API नोंदणीकृत विश्लेषकांचे एक समर्पित टीम आहे जी तुम्हाला दररोज फ्री ट्रेड आयडियाज देते. पहा, त्यांच्या युजर्सनं एका दिवसात 10,018 महिन्यात 70,468 आणि गेल्या संपूर्ण वर्षात 5,03,940 चा नफा बुक केला आणि मार्केटमधील या नफ्यावर कोणतेही कमिशन घेत नाही. मार्केटवर 30 ते 50 लाखांहून अधिक डाउनलोड झालेले आहेत आणि लोक त्याचा वापर करून त्यांचे आर्थिक भविष्य सुद्धा सुरक्षित करताना दिसून येत आहेत. लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये कमेंट्स देखील केलेली आहे, पिन देखील केलेली आहे. जा आणि मार्केट पहा. त्यामुळे या तिन्ही घटना जर एकत्र केल्या तर जसं मी म्हटलं, त्यावेळचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि निवडणूक आयोग या सगळ्यांच्या संगनमताने एकनाथ शिंदे यांचं बंड झालेलं आहे. हा आरोप वारंवार ठाकरे गटाकडून केला गेला होता. त्यामुळे सुप्रीम कोर्टाला कोणताही एक निर्णय खारिज करताना किंवा एक निर्णय चुकीचा आहे हे सांगताना राज्यपाल, निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष यांच्यावरही काही ना काही निर्णय घ्यावा लागणार आहे. पण सुप्रीम कोर्टाच्या अधिकार क्षेत्रामध्ये त्या गोष्टी येतात का? निवडणूक आयोगाच्या निर्णयामध्ये सुप्रीम कोर्ट हस्तक्षेप करेल का? विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारांमध्ये सुप्रीम कोर्ट हस्तक्षेप करेल का? आणि जर हस्तक्षेप सुप्रीम कोर्ट करू शकत नसेल तर मग उद्धव ठाकरेंना न्याय कसा मिळेल? त्यामुळे सध्याच्या घडीला सुप्रीम कोर्ट असो किंवा दोन्ही ठाकरे
म्हणजे एक ठाकरे आणि एक शिंदे. दोघांच्याही वकिलांच्या हातामध्ये युक्तिवाद करणं आहे. आता मी जसं म्हटलं की या निर्णयामध्ये दोन मतं समोर येतात. एक तर शिवसेना ओरिजिनल ज्यांची आहे त्यांना द्या. नाही तर दुसरा, शिवसेना हा पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह दोन्ही गोठवून टाका. शिंदे आणि ठाकरे दोघांनाही आपापलं भवितव्य आपापल्या परीने आजमावत. हे असं झालेलं आहे की भगवान के घर देर है पर अंधेर नाही. या तत्वावर ती ठाकरे 2.5 ते 3 वर्षांपासून सुप्रीम कोर्टाकडे आस लावून बघतायत. या 3 वर्षांमध्ये ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मनात सुद्धा स्वतःविषयी सहानुभूती आणि सुप्रीम कोर्टाकडे बघण्याची आशा ही महाराष्ट्रातील लोकांपर्यंत पोहोचवली. आमच्यावर अन्याय मुख्यमंत्री करू शकतात, सत्ता करू शकते, ताकद करू शकते, अदृश्य शक्ती करू शकते. पण सुप्रीम कोर्ट हे लोकशाहीचं सर्वात मोठं केंद्र आहे. त्या सुप्रीम कोर्टाकडून आम्हाला न्याय मिळेल अशी माहिती किंवा हा मेसेज महाराष्ट्रातील तळागाळापर्यंत पोहोचवला. त्यामुळे भूतो न भविष्यती अशा पद्धतीची बंडखोरी, अशा पद्धतीची फोड किंवा अशा पद्धतीने पक्षावर ताबा या गोष्टी होऊ द्यायच्या नसतील. किंवा मग सुरू ठेवायच्या असतील तर सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय महत्त्वाचा असणार. जसं मी म्हटलं की एकनाथ शिंदे यांचे वकील जे आहेत ते सुप्रीम कोर्टात ही सूट नाहीचे. या गोष्टीवर दावा करतायत तर ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल ही सूट नाहीये. हा जर पक्षांतर्गत वाद आहे तर मग विधानसभा अध्यक्ष, निवडणूक आयोग, राज्यपाल यांनी यामध्ये पक्षांतर्गत वाद असतानाही हस्तक्षेप का केला? जोपर्यंत या सगळ्या डॉक्टरांची टाइमलाईन जोडली जाणार नाही तोपर्यंत उत्तर मिळणार नाही. आणि म्हणून मी म्हणते की कपिल सिब्बल यांचे कालच्या सुनावणीत 3 ते 4 मिनिट ही पुरेसे आहे. कारण स्वतः सरन्यायाधीश असणाऱ्या धनंजय चंद्रचूड हे जर सांगतायत की विधिमंडळाच्या संख्याबळाच्या आधारावर एखाद्या पक्षावर दावा करता येणार नाही, जर हे धनंजय चंद्रचूड यांचं स्टेटमेंट जर खरे मानायचे तर मग शिवसेनेकडे असलेला पक्ष आहेच कसा? विधिमंडळातील बहुमताच्या आधारावर जर निवडणूक आयोग त्यांना पक्ष आणि चिन्ह देत आहे तर मग धनंजय चंद्रचूड यांनी नोंदवलेले निरीक्षण याचा अर्थ काय? निवडणूक आयोगपेक्षा सुप्रीम कोर्ट लहान झालाय का? प्रश्न. आणि दुसरा मुद्दा, जर राहुल नार्वेकर यांनी ठाकरेंचे किंवा शिवसेनेचे दोघांचेही आमदार जर अपात्र ठरवले नाही याचा अर्थ दोघांचेही पक्ष व्हॅलिड आहेत, तर मग ओरिजिनल शिवसेना एकाचीच? हा शिक्का निवडणूक आयोग कसा लावू शकतो? राज्यपाल भगतसिंह कोश्यारी एकनाथ शिंदे यांना शपथविधीसाठी कसे आमंत्रित करू शकतात? हे प्रश्न. आणि जोपर्यंत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाही तोपर्यंत हा खेळ सुटणार नाही. तुम्हाला काय वाटतं? 1 एप्रिलला जसे जस्टिस सूर्यकांत म्हणतात त्या पद्धतीने एक घाव 2 तुकडे होतील की पुन्हा? तारीख पे तारीख. कमेंट करा, मुद्दा शेअर करा आणि तुमचं मत मला कमेंट करायला अजिबात विसरू नका.